किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीत एक विदारक सत्य समोर आलंय। इथल्या नागरिकांना चक्क मोफत मिळणारे पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतायत। या गावात प्रति लिटर 1 रुपयाप्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावं लागतंय। गडावर येऊन अनेक राजकीय लोक विकासाच्या वल्गना करतात, मात्र खुद्द मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात येणाऱ्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीतलं हे विदारक सत्य समोर आलं। छत्री निजामपूर ग्रामपंचायत जवळच काळ प्रकल्प नावाचा प्रकल्प 2004-2005 ला सुरू झाला, मात्र हा प्रकल्प 2017 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असताना आता 2025 उजाडलेला आहे, तरीही हा प्रकल्प पूर्ण झाला नाहीये। आम्हाला जे आंघोळीला बाथरूमला जे पाणी वापरतो ते प्रशासनाकडून व्यवस्थित पुरवलं जात नाही, व्यवस्थित पद्धतीने पुरवलं जात नाही। त्यामुळे आम्ही सर्व पाणी विकत आणतो। जे पाणी विकत आणतो ते इथून 10 किलोमीटर खालून विकत आणावं लागतं। ते 1000 लिटरची गाडी 1000 रुपये आम्हाला विकत आणावं लागतं। आता 12 तारखेला अमित शहांचे व्हिजिट आहे, तर आमचा काही प्रश्न त्याच्यावरती उत्तर द्यावं। इथे म्हणजे स्थानिक आमदार भरत गोगावले त्यांनाही आम्ही याच्यावरती बोललेलो आहे, गोष्टी बोललेल्या आहे, पण त्यांचंही काही त्याच्यावरती म्हणजे हे नाही आम्हाला देत, व्यवस्थित उत्तर देत नाहीत। महाड शहराचा जो आपला दरवर्षी सावित्रीला पूर येतो त्याच्यातून कंट्रोल होण्याची जास्तीत जास्त आपली प्रयत्न आहे। म्हणजे काळ धरण झाल्यानंतर सावित्रीचा पूर बऱ्यापैकी आटोक्यात येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। आणि आता काळकुंभे जो त्याला काय की सुप्रमा प्राप्त झाली असून प्रथम प्राधान्याने पुनर्वसन आणि नंतर धरणाचे उर्वरित काम करण्याचे आपले